नमस्कार, सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगाव शहरात मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आमदार महेश शिंदे. कळकाई केदारेश्वर नगर येथे आपल्या दवाखान्याचे उद्घाटन. कोरेगाव शहराचा झपाट्याने विस्तार होत असून शहरातील नागरिकांना दर्जेदार व सहज उपलब्ध आरोग्यसेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. शहराला आरोग्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत प्रभाग क्रमांक 13 मधील कळकाई केदारेश्वर नगर येथे तिसऱ्या आपला दवाखाना केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी नजीकच्या काळात कोरेगाव शहरात मोफत उपचार सुविधा असलेले मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. या दवाखान्याचे उद्घाटन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणताई विजय बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधिले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता सावंत, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंतराव जगदारे, माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनील दादा बर्गे, नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेविका संगीता ओसवाल, वनमाला बर्गे, संजीवनी बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, राजेंद्र वराड, सागर दत्ताजीराव बर्गे, परशुराम बर्गे तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय घोरपडे, महेश व मंगेश शामराव बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश शिंदे पुढे म्हणाले की कोरेगाव शहराचा सर्वांगीण विकास करताना आरोग्य क्षेत्रालाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी नवीन एसटी स्टँड परिसर व कुमटे फाटा परिसरात आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. आता कळकाई केदारेश्वर नगरमध्येही ही सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांना घराजवळच आरोग्यसेवा मिळणार असून उपचाराअभावी एकही रुग्ण वंचित राहणार नाही. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी सांगितले की जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे विकसित केली जात असून तडवळे सम्मत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरेगाव शहरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा दिली जात आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदार महेश शिंदे, डॉक्टर सुप्रियाताई महेश शिंदे, डॉक्टर अरुणाताई विजय बर्गे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या विभागाच्या नगरसेविका संगीता वहिनी नितीन ओसवाल यांना मी विनंती करतो, आपण साहेबांचा आणि वहिनी साहेबांचा आदर सत्कार करावा. साळुंके बापू इकडे बघा. माजी नगरसेवक आणि युवा नेते सन्माननीय बच्चू शेठ ओसवाल आणि महेश शामराव बर्गे आपणास विनंती, आपण साहेबांचा सत्कार करावा. सगळ्यांच्याच हातात आज आपल्या विभागाचे हातलं इकडे बघा. अरे किरण दादाचा घे फक्त तुमच्या हस्ते होत आहे, काय तुमची भूमिका याविषयी सविस्तर सांगा.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या सर्वांना माहीत आहे की आरोग्याच्या सर्व यंत्रणांना बळकटी द्यायचं काम या ठिकाणी चालू आहे। एका बाजूला सामान्य माणसाला ताकद द्यायचं काम सरकार या ठिकाणी करत आहे। आज आपण पाहतोय की आरोग्याच्या समस्या ह्या फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उद्भवतात, परंतु गोरगरिबाला एखाद्या ठिकाणी उपचार घेणं फार अवघड जातं। याचाच विचार करून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वाखाली आज राज्य सरकारने आपला दवाखाना चालू करण्याचा हा निर्णय घेतला। आणि आपण पाहताय की आज सर्वत्र आपल्या मतदारसंघामध्ये आपला दवाखाना सुरू होतोय। आज हा जो दवाखान्याचं उद्घाटन झालं या ठिकाणी याची नितांत गरज होती, कारण हा जो प्रभाग किंवा हा जो भाग आहे या ठिकाणी कष्टकरी आणि सामान्य गोरगरीब जनता फार मोठ्या प्रमाणावर राहते आणि त्यांना या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहे आणि हेच उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत। म्हणून आज आपला दवाखाना इथं सुरू होत आहे, याचा मला मनस्वी आनंद होतोय। यामध्ये आमचे नगरसेवक बच्चूशेठ ओसवाल यांनी त्यांच्या या प्रभागामध्ये या दवाखान्याची सुरुवात केली। मी त्यांचंही अभिनंदन करतो। त्यांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक अत्यंत ताकदीनं कोरेगाव शहरामध्ये काम करत आहेत। सगळ्या आघाड्यावरती आपण काम करतो। मी पुन्हा एकदा माझे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी काम करतात त्यांना विनंती करतो की आपण जनतेची सेवा केली पाहिजे आणि सेवा हे व्रत ठेवून जनतेला आपण या ठिकाणी सेवा दिली पाहिजे। अशा पद्धतीचं कार्य यांच्या हातातून होऊ दे अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि संपूर्ण स्टाफला या ठिकाणी शुभेच्छा देतो। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे किती दवाखाने सुरू करणार आहात, काय तुमची भूमिका आहे संदर्भात? साधारणतः ज्या ज्या ठिकाणी मोठी गाव आहेत आणि गरज आहेत त्या सर्व ठिकाणी आपण असे दवाखाने चालू करतो। कोरेगावमध्ये 300 कोटीचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं, जे सातारा जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे, जेणेकरून सातारा जिल्ह्यातल्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे। याबाबत आपणास काही निवेदनही देण्यात आली होती, थोडं काय त्याचं झालं सविस्तर माहिती द्या। सध्या आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय आहे, त्याच्या शेजारची जागा ही रिकामी आहे, अर्धा एकर जागा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे। अशा ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पण व्हावं आणि त्याच्याबरोबर ट्रॉमा सेंटर व्हावं असा प्रस्ताव परवा दिवशी मी जिल्हा नियोजन समितीमध्ये मांडला आणि त्याला पालकमंत्र्यांनी तात्काळ मान्यताही दिली, सर्व जिल्हा नियोजन समितीला मान्यता दिली आणि हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचे ठरलेला आहे। मला महत्त्वाचं आपल्याकडे रुग्णालय अद्ययावत आहे, परंतु ट्रॉमा केअर सेंटर जे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये 24 ते 36 तास रुग्णाला इमिजिएट उपचार मिळतील आणि 24 तास ज्या ठिकाणी एक सर्जन आणि एक मेडिसिन डॉक्टर उपलब्ध असेल अशा पद्धतीचे ट्रॉमा सेंटर हे कोरेगावला होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे। मॅडमला प्रश्न, आयुष्यमान दवाखाना या कोरेगाव शहरामध्ये सुरू होता, आपण जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, सातारा जिल्ह्यामध्ये काय विजन आहे, किती तुम्ही दवाखाने उभारणार आहात? आता आपण कोरेगाव शहरामध्ये म्हटलं तर हा तिसरा दवाखाना आपला दवाखाना हा सुरू झालेला आहे आणि आत्ताचा जर एरिया आपण बघितला तर कळकाईतला हा एरिया हा अगदी सर्वसामान्य जनता आहे आणि जर आपण या दवाखान्याचं स्थान बघितलं तर सेंट्रल आहे, त्यामुळं आपला अगदी जो ग्रामीण रुग्णालय आहे तिथंपर्यंत पण रुग्णाला जायला थोडं लांब पडतं, पण अगदी योग्य ठिकाणी हा दवाखाना सुरू झाला आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेची अत्यंत चांगली सेवा या दवाखान्याच्या मार्फत होईल। आणि मोठ्या शहरांमध्ये जिल्हा परिषद हे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भाग याशी संलग्न असतं, तर तिथं आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहेत चालू स्थितीमध्ये तीच कशी चांगल्या पद्धतीनं चालतील, तिथं कशी आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं देता येईल यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन आता आहे। कोरेगाव नगरपंचायत आपण स्मार्ट सिटी करत आहात, परंतु कोरेगावला जे जुनीपेठ ते सुभाषनगर एरियापर्यंत जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी त्या ब्रिजला मोठा खड्डा पडलेला आहे, अनेक शाळकरी मुलं त्या ठिकाणी ये जा करत आहेत आणि त्या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता आहे। त्या ठिकाणी काही झाडाच्या फांद्या लावून ग्रामस्थांनी एक खूण तयार केलेले आहे, तर त्या अनुषंगाने आपण काही नगरपंचायतला आदेश काय देऊ शकतो?
सदरचा रस्ता हा मंजूर रस्ता आहे. याचं काम आता आपण पाहिलं असेल की पाठीमागचा बऱ्यापैकी पोर्शन आपण पूर्ण केला आहे. मॉडर्न स्कूलपासून ते अगदी खालीपर्यंतचा रस्ता आपण पूर्ण केला आहे. मधला पॅच राहिला आहे, तोही मंजूर आहे. तर त्याचंही काम आपल्या मध्ये थोडं रस्त्यात तिथे अतिक्रमणं होती व त्या ठिकाणी असणारी जी घरं होती त्यांनी थोडा विरोध केल्यामुळे ते काम रखडलं होतं. परंतु आता सगळ्यांना समजावून सांगून आपण गोसाई वस्तीच्या पण खालच्या बाजूला आलेलो आहे. त्यामुळे लवकरात लवकर तेही काम या ठिकाणी पूर्ण होईल. आपल्याकडे सगळीच कामं इथं मंजूर आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. भरपूर निधी उपलब्ध आहे. परंतु आपल्याला विकास करत असताना लोकांच्या घरांना सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, लोकांना पण त्रास झाला नाही पाहिजे याचाही विचार करावा लागतोय. आणि त्यामुळं याला थोडा उशीर होतोय, पण पावसाळ्यानंतर निश्चित ते नाही, ते पाईपलाच खड्डा पडलेला आहे. तिथं एखादी लहान मुलं जर पडलं तर एखादा पाय मोडू शकतो, अपघात होऊ शकतो. आजच त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पाणी करून नगरसेवक जाऊन पाणी करून ते पूर्ण करतील. धन्यवाद.